व्यसनी माणसाची आणि स्वामी समर्थांची कहाणी। अक्कलकोट जवळच्या एका लहानशा गावात गणू नावाचा माणूस राहत होता। तो स्वभावाने चांगला होता, पण दारूच्या व्यसनाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते। रोज दारू, भांडण, राग आणि घरात उपासमार हेच त्याचे जग झाले होते। बायको रडायची, मुलं भुकेली झोपायची, पण गणूला काहीच फरक पडत नव्हता। हळूहळू गावक्यांनी त्याच्याशी बोलणं बंद केलं। हा आता सुधारायचा नाही, असे सगळे म्हणू लागले। एके दिवशी दारू पिऊन रस्त्यावर पडलेला असताना कुणीतरी त्याच्या कानावर म्हणालं, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत। त्यांच्या दर्शनाने कित्येकांचे जीवन बदलले आहे। ती वाक्ये त्याच्या मनात घर करून राहिली। दुसऱ्या दिवशी कसंबसं स्वतःला सावरत गणू अक्कलकोटला पोहोचला। अंगावर फाटकी कपडे, डोळ्यात अपराधीपणाची भावना आणि मनात भीती। स्वामी समर्थ ज्या ठिकाणी बसले होते तिथे तो दूर उभा राहिला। जवळ जाण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती। तेवढ्यात स्वामी समर्थांनी दुरूनच त्याच्याकडे पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाले, ए व्यसना, अजून किती दिवस स्वतःच जीवन जाळणार आहेस? गणू हादरला। स्वामींनी त्याला नाव सांगता ओळखलं होतं। तो थरथर पुढे गेला आणि स्वामींच्या चरणी कोसळला। स्वामी, माझा उद्धार करा, मी फार पापी आहे, असं म्हणत तो ढसाढसा रडू लागला। स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, पाप मोठं नाही, पण पापात राहण्याचा हट्ट मोठा असतो। आजपासून व्यसन सोड, मी तुझ्या पाठीशी आहे। त्या क्षणी गणूला मनात विलक्षण शांती मिळाली। त्याने तिथेच प्रतिज्ञा केली, आजपासून दारू नाही। गावात परतल्यावर सुरुवातीला खूप त्रास झाला। व्यसन सुटत नव्हतं, शरीर थरथरायचं। पण तो रोज मनात स्वामींचं नाव घ्यायचा, श्री स्वामी समर्थ। हळूहळू त्याचं व्यसन सुटलं। तो काम करू लागला, कुटुंबाला सुख दिलं। बायकोच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले, मुलं हसू लागली। तोच गणू, ज्याला गावाने टाकून दिलं होतं, आज सन्मानाने जगू लागला। एकदा अक्कलकोटला पुन्हा दर्शनाला गेल्यावर स्वामी समर्थ फक्त हसले। ते हसूच सगळं काही सांगून गेलं। बोध, स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि स्वतः बदलायची तयारी असेल तर कोणतंही व्यसन, कोणता